पुढं एक निघायला लागला तिकडं, मी तिकडे डबल यायला लागलो म्हातारा सगळं ना काढू मोबाईल पानी मार के समुद्र के अंदर में मीठा पानी आता है। पूरा समुद्र का खाड़ी पानी है, वो कुआं में पानी अभी भी पीता है, मीठा पानी रहता है। पहले यहाँ से दर्शन देंगे, उधर से जाएंगे तो आदमी आ जाएगा, वो बाल्टी से पानी निकल के देता है। चलिए। सो गाइस तुम्ही बघू शकता समुद्राच्या साईडला समुद्रामध्ये ही विहीर आहे। या विहिरीचं पाणी पिण्यासारखं आहे, गोडवा पाणी आहे। तसं तर समुद्राचं पाणी खारटच असतं, हे सर्वांना माहीतच आहे। पण इथे विहीर असल्यामुळे इथलं पाणी गोडवा आहे, पिऊ शकता तुम्ही। इथे शंकराचं मंदिर आहे, हे शंकराचं मंदिर बघू शकता तुम्ही। इथे तुम्ही पाया पडून मग विहिरीकडे जाऊ शकता। हे गणपती देवाचं मंदिर बघा, गणपती बाप्पा मोरया। आता आपण चाललोय, चप्पल काढूया इथे, एक मिनिट। आपण पुन्हा एकदा भेटूया, कारण मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला कॅमेरा बंद करावा लागला। हे तुम्ही बघू शकता समुद्र, ते हनुमानाचं मंदिर। चप्पल घालू शकतो? मग नाही घालू शकत तर आता तर तिथे देवा ठिकाणी चप्पल घालून जमा करते। सो आता आपण चाललोय विहिरीकडे। बघा हा सुंदर नजारा तुम्हाला बघायला दाखवतोय आम्ही। ही विहीर आहे समुद्रामध्ये, तिथे गोडवा पाणी तुम्ही पिऊ शकता आणि ते पाणी आता आम्ही पिणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतोय। जर तुम्ही रामेश्वरमध्ये आला असाल तर नक्कीच इथे येऊन भेट द्या। सो ब्युटिफुल नजारा तुम्ही पाहू शकता, खूपच छान। तुम्हाला मी आता विहीर दाखवतोय। एक ही बार में स्वाद अलग अलग रहता है। चेंज होते जाए, स्वाद 3 वेळा प्यायचं असतं, याच्यामध्ये स्वाद तुमचा चेंज होतोय, तुम्ही बघू शकता। अण्णा तुम्ही बघू शकता 3 वेळा हा पाणी प्यायचं असतं, 3 वेळा वेगवेगळी चव येते। तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट। हर हर महादेव। सो आता तुम्ही बघितलंच, हे पाणी आपण 3 वेळा पिऊ शकतो आणि 3 वेळा याची चव वेगवेगळी लागते। हे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे। समुद्राच्या मध्ये ही विहीर आणि हे विहिरीचं पाणी, गोडवं पाणी हे आपण पिऊ शकतो। बघू शकता ही विहीर। सो गाईज तुम्ही पाहू शकता, याचं असं वैशिष्ट्य आहे, जेव्हा सीतेला ताण लागते तेव्हा या समुद्राचं पाणी तर पिण्यासारखं नसतं, हे तुम्हाला माहीत आहे। सीतेला जेव्हा ताण लागते तेव्हा रामाने याच ठिकाणी समुद्रात बाण मारला आणि तिथून गोड पाणी काढलं। ते पाणी सीतेने पिलं।
सो ही ती जागा जिथे रामाने बाण मारून गोड पाणी काढलं आणि सीतामाईची तान भागवली. चला आता आपण जाऊया दुसऱ्या लोकेशनला. सो तुम्ही बघू शकता बरंच छान आणि पवित्र ठिकाण. जर रामेश्वरला आला तर नक्की तिथे भेट द्या. हे शंकराचं इथे मंदिर तुम्ही पाहू शकता. सो आता आमची गाडी चाललेली आहे. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. हाय गाईज. सो आता आपण आलेलो आहे पामन ब्रिज. इथे तुम्हाला मी पामन ब्रिजचं सौंदर्य दाखवतो. हे बघा खूपच छान पामन ब्रिजचं सौंदर्य तुम्ही पाहू शकता. पाणी पण पाहू शकता. साईडनी दाखवतोय पामन ब्रिजचं रेल्वे ट्रॅक. हे बघा ते आता नवीन बनवायला लावलं आहे. हे जुनं आहे. सो हे सध्या आता बंद आहे कारण थोडं पुलाचं काम चालू असल्यामुळे हा ब्रिज तुम्ही पाहू शकता. जर एखादी होडी वगैरे मोठी होडी आली तर हा ब्रिज पूर्ण ओपन होतोय. तुम्ही पाहू शकता पामन ब्रिज. खूपच छान असा ब्रिज आहे. बघा किती छान असं पामन ब्रिज. रामेश्वरम सिटी. दिस इज लुक ॲट दिस. तुम्ही बघू शकता ब्रिज हे करतात ते हार्ड वर्किंग. तुम्ही पाहू शकता रामेश्वरम तुम्ही बघू शकता. खूपच छान. हा एकमेव मार्ग रामेश्वरला जाणारा. आणि तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता. ट्रेनचं तुम्हाला मी दाखवतोय. सो तुम्ही पाहू शकता हे ट्रेननी तुम्ही येऊ शकता. सध्या त्याचं काम चालू आहे त्यामुळे ट्रेन बंद करण्यात आहे. याच्या पुढची माहिती तुम्हाला गणेश वेखंडे हे देतील. सर बोला, तुम्ही काय बोलू शकता या सिटीबद्दल? पामन बीच. ओके. आणि रामेश्वर हा एक द्वीप आहे आणि या द्वीपावर येण्यासाठी याच बीचचा वापर केला जातो. एकीकडे फक्त ट्रेनचाच रूट होता, परंतु सेफ्टीच्या हिशोबी तो ट्रेनचा रूट बंद करून टाकलेला आहे कारण खूप वर्ष झाली त्याला. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर हा एक वाहतुकीसाठी हा एक पूल बनवला जेणेकरून तिकडनं 4 व्हीलर वगैरे जात आहेत आणि एक नवीन आता एक ब्रिज बनतोय त्याच्यावर ट्रेन आता रामेश्वरपर्यंत पोहोचू शकतात. हा नवीन ब्रिज तयार करायला लावलाय का? हा नवीन ब्रिज आहे याच्यावरून मग नंतर भविष्यात ट्रेन जातील रामेश्वरपर्यंत. सध्या ट्रेन रामेश्वरपर्यंत जातच नाही. सध्या ट्रेन बंद केलेली आहे कारण नवीन ब्रिजचं काम चालू असल्यामुळे सध्या ट्रेन बंद केलेली आहे. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही तर या रूटने येऊ शकता. हा रूट तुम्हाला रामेश्वरमपर्यंत घेऊन जाईल. तुम्ही रामेश्वरम सिटी बघू शकता. खूपच छान आणि सुंदर अशी रामेश्वरम सिटी आहे. आणि आपल्याला स्वच्छ सुंदर जर समुद्र बघायचा असेल तर परदेशात जायची गरज नाही किंवा पैसा खर्च करायची गरज नाही मोठ्या प्रमाणात लाखो रुपये. आपल्याला तिथे रामेश्वरमध्ये अतिशय सुंदर आणि एकदम विलोभनीय दृश्य असलेला समुद्र बघायला मिळतो. डोळ्याचे पारणं पडेल असं ते सौंदर्य आहे, समुद्र सौंदर्य तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यांनी. खूपच छान असं समुद्र. आता आपण भेटूया नेक्स्ट स्टेप जवळ. हॅलो गाईज. सो आता आपण आलेलो आहे राम सेतू. तुम्ही बघू शकता इथून हे राम सेतू. चला आता आपण राम सेतूबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. सर काय वाटतं हा कुठला सागर आहे? हा हिंदी महासागर आहे. ओके हिंदी महासागर बघा. मोठ्या प्रमाणात लाटा उसळतात आणि त्याच्या अपोजिटलाच तुम्ही बघू शकता बंगालचा महासागर आहे जो अतिशय शांत आहे. तिथे एकही लाट उसळत नाही. सर रिझन काय सांगू शकता का नाही लाट उचलत काय? त्याबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही. ओके. पण हा आहे धनुष्यकोटी आणि इथे राम सेतू उभारलेला होता ओके. श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी रामांनी. आणि त्याच्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये पुन्हा कोणी श्रीलंकेत जाऊ नये म्हणून बिभीषणाच्या साह्याने इथे बिभीषणाने धनुष्याने तो बाण उधळून लावला म्हणून त्या लोकेशनला नाव पडलेलं आहे धनुष्यकोटी. असं थोडंसं आम्हाला इतिहास माहिती आहे. सर इथून श्रीलंका किती किलोमीटर अंतरावर आहे? श्रीलंका फक्त 18 किलोमीटर अंतरावर आहे. बघा मित्रांनो फक्त 18 किलोमीटरवर श्रीलंका आहे इथून. पण इथं आपण जाऊ शकत नाही. राम सेतू तुम्हाला इथून दिसणार नाही कारण तो पाण्याच्या आतमध्ये आहे. सो तुम्ही गुगलवरून पण चेक करू शकता. वरतून बघितलं तर त्याचे थोडे थोडे अवशेष आपल्याला दिसतात. सध्या पाण्यामध्येच आहे तो. पण राम सेतू हा आहे. धनुष्कोडी म्हणजे तुम्ही हे पण बोलू शकता राम सेतू पण इथे बोलू शकता. तर इथूनच राम सेतू बांधायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता हाच तो समुद्र. आता आपण जाऊया शॉपिंग. इथले शंख शिंपळे मोती पाहूया. सो तुम्हाला आता आम्ही दाखवतोय इथे शॉपिंगसाठी काय काय घेऊ शकता.
आता आम्ही चाललो आहे चिपळूण. हे तुम्ही बघू शकता नजारा, ब्युटिफुल, वंडरफुल. ट्रेनचा टायर पंक्चर झाल्यामुळे जरा ट्रेन स्लो चाललेली आहे. पुन्हा एकदा ट्रॅक चेंज. यांना दुसरी कामच नाही, नुसती ट्रॅक चेंज करत हिंडतान. सो ही बघा काटेरी झाडी, त्याच्यात आम्ही ओफोला सोडणार आहे. हेच त्याचं ते घर पाहू शकता तुम्ही लाईव्ह. ये अभी आगे गिर गर्दन घाट लगने वाला है. ब्युटिफुल नजारा तुम्ही पाहू शकता. स्टँडर्ड